नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जे आहे विशाखा हा कविता संग्रह जो आहे त्याची ओळख करून घेणार आहोत। मराठी साहित्यामध्ये पेपर 2 मध्ये आपल्याला जवळपास 9 जे आहेत तर ते पद्य आहेत आणि त्यामध्ये विशाखा कुसुमाग्रजांचं जे बुक आहे या संबंधीची जे आहे बेसिक ओळख जी आहे ती आपण करून घेणार आहे। विशाखा हे जे बुक आहे हे मराठी साहित्यामध्ये सर्वाधिक वाचलं गेलेलं पुस्तक अशी याची एक ओळख आहे। कारण विशाखाचा जो सूर आहे तर तो सामान्य व्यक्ती जे आहे त्या सामान्य व्यक्तीला समोर ठेवून जे आहे तो डील होतो। बघा, विशाखाचं जर फ्रंट पेज तुम्ही बघितलं तर त्या विशाखाच्या फ्रंट पेजवर जे आहे तुम्हाला त्याचं जे मुखपृष्ठ आहे ज्या काही आकृत्या तिच्यामध्ये दिलेल्या आहेत बघा, तर त्या आकृत्या ज्या आहेत तर त्या तुम्ही जरा प्रॉपरली जर बघितल्या तर त्यामध्ये तुम्हाला काही ठसे इथं आढळतात बघा। त्यानंतर जे आहे की इथं स्त्रीय सदृश्य जे आहेत काही आकृत्या याच्यामध्ये आहेत त्याही तुम्ही बघू शकता। आणि जे मलपृष्ठ आहे तर मलपृष्ठावर कॉन्टिनेंटल प्रकाशन जे आहे त्यांची कुसुमाग्रजांच्या निवडित ग्रंथसंपदांची जे आहे यादी दिलेली आहे। तसं तुम्ही जर पुस्तक ओपन केल्यानंतर जे आहे कुसुमाग्रजांची जी आहे इतर पुस्तकं पण याच्यामध्ये जे आहे दिलेली आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल की काव्य आहे तर मग जीवन लहरी, विशाखा, समिधा। आता बघा, विशाखाचं जे शेवटची कविता आहे ती शेवटची कविता जी आहे ती आहे समिधाचं सख्या या, आणि काव्यसंग्रहांची जी यादी आहे बघा तर तिच्यामध्ये तुम्ही काव्य जर बघितलं तर जीवन लहरी, विशाखा, त्याच्यानंतर समिधा जे आहे ते गद्य काव्य आहे। किनारा, मेघदूत, मराठी माती, हिमरेषा, वादळवेल, नाटकं जी आहेत। आता एक स्टेटमेंट असं आहे की जे आपल्याला कुसुमाग्रजांच्या नाट्य आणि कुसुमाग्रजांची जी आहे कविता या दोघांना समरस करणारं जे आहे एक स्टेटमेंट पण आहे, तेही आपण बघणार आहोत। याच्यामधल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण प्रॉपरली डील करू, जेणेकरून तुम्हाला जे आहे विशाखाबद्दलचं एक इंट्रोडक्शन जे आहे लिहिताना म्हणजे उत्तराच्या बाबतीमध्ये, रसास्वादाच्या बाबतीमध्ये या गोष्टी तुम्ही वापरू शकता। याला प्रस्तावना जी दिलेली आहे ती वि. स. खांडेकरांनी दिलेली आहे, आणि ही जी प्रस्तावना जी आहे तर ती आपल्याला बघायची आहे। मूळ विशाखा हा कविता संग्रह जो आहे तो आपल्यासाठी एक प्रायोरिटी बेसिसवर असेल। पेपर 2 मध्ये जर काही गोष्टी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने डील करायच्या असतील तर त्यामध्ये आपण ज्या वेळेस बघतो पेपरचं ॲनालिसिस की जी.एस. आपलं जे पेपर 2 आहे त्या पेपर 2 मध्ये आपला जो फोकस आहे की आपला असा आपण जर प्लॅन केला तर गद्याच्या बाबतीमध्ये थोडा आग्रही असतो की गद्य लिहायला जरा सोपं आहे, आणि अदर दॅन गद्य जर तुम्ही बघितलं तर मग पद्याच्या बाबतीमध्ये खालीून आपल्याला जे आहे एक प्रश्न लिहायचा आहे तर त्याच्यामध्ये जर विशाखा तुम्ही चांगलं प्रिपेअर केलं तर विशाखावर तुम्हाला लिखाण जे आहे ते खूप सोपं साधं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते डील पण करता येतं। जसं विंदांची कविता आपण बघितलेली आहे तसं जे आहे की विशाखा जे असेल तर ते त्याच्यावर तुम्ही कमांड घेणं आपल्याला अपेक्षित आहे बघा। मराठी साहित्य पेपर 2 मध्ये जर विशाखा आपण बघितलं तर कुसुमाग्रजांच्या बाबतीमध्ये हा एक फार महत्त्वाचा एक जो आहे की मैलाचा दगड आपण म्हणू शकतो की मराठी कविता जी होती 1940 नंतरची जी कविता होती बघा त्या कवितेला जे आहे नवसंजीवनी जे आहे ती कुसुमाग्रजांनी दिलेली आहे। आपण कविता असेल, कथा असेल, कादंबरी असेल याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी बघतो तर त्यामध्ये आपल्याला त्याचे एक विशिष्ट कालखंड आहेत किंवा ते टप्पे आहेत। त्या टप्प्यांचा विचार करता 1940 नंतर जे आहे कवितेला जी आहे नवसंजीवनी। आता 1940 किंवा हा जो कालखंड आहे तर इथं भारताचा स्वातंत्र्य लढा तो प्रखर झालेला आहे, तो तीव्रतेने तिकडे जातो। म्हणजे 1940 to 1947 जे आहे, आणि स्वातंत्र्य, क्रांती, वीररस अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये ज्या आहे क्रांतीचा जय जयकार जो आहे म्हणजे सर्वात सुंदर आवाज जर कुठला असेल तर तो शृंखला तुटण्याचा आवाज जो आहे तो विशाखा आपल्याला सांगते। आणि त्यामुळे जे आहे की गुलामगिरीतून बाहेर पडणं, मग आता ही गुलामगिरी जी आहे की एकीकडं स्वातंत्र्याचा कन्सर्न तर दुसरीकडं जे आहे भांडवलशाहीने आपल्याला कसं पिजलेलं आहे, शोषितांना जे आहे कशा पद्धतीने जे आहे त्रास दिलेला आहे त्या गोष्टी पण याच्यामध्ये तेवढ्याशा ज्या आहेत प्रखरपणे येतात। आता केशवसुतांचा प्रभाव जो आहे तो आपल्याला इथं दिसतो। केशवसुतांसारखीच जे आहे ओजगुणयुक्त शैली जी आहे तर ती त्यांनी अंगीकारली होती। केशवसुतांच्या सामाजिक आशयाचा जो आहे तर तो वारसा जो आहे तो विशाखामध्ये आहे। सामाजिक आशय घेऊन येणारी कविता खरं तर जे आहे की कुसुमाग्रज हे जे आहे मानवतेचे कवी आहे असं यांच्याकडे बघितलं जातं। सामाजिक आरसा आणि त्यातल्या त्यात जे आहे
समाज जो आहे त्याचा रिफ्लेक्शन तिथं डायरेक्टली येतं बघा. समाजाचा आरसा जो आहे तो म्हणजे विशाखा आहे का. कितीतरी कविता ज्या आहेत की जिच्यामध्ये समाज जो आहे तो तुमच्यासमोर जिवंतपणे उभा केलेला तुम्हाला दिसतो. बळी असेल, लिलाव असेल. एकतर जे होतं की त्या काळामध्ये विशाखाने जे दिलं होतं तिच्यामुळे विशाखा ही कविता नाही तर ती एक प्रवृत्ती बनली होती. सामान्य माणसाला जे काय बोलायचं होतं ते विशाखाने बोललं बा. मग विशाखा थ्रू जे आहे सामान्य माणूस जो आहे तो तुमच्याशी बोलू लागला आणि त्यामुळे जे आहे की त्या सामान्य माणसाला पण ती कविता आपलीशी वाटली आणि त्याच्यामुळे विशाखा ही एक प्रवृत्ती बनलेली आहे. नवकवितेचा जर विचार केला तर नवकविता जी आहे त्याचंही रिफ्लेक्शन जे आहे ते विशाखा. प्रेम असेल, निसर्ग असेल, सामाजिक दैन्य, अन्याय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिच्यामध्ये आल्या. विशेष म्हणजे जे आहे की अशी एक टिपिकल एकाच चाकोरीमधून जाणारी ही कविता नाही आहे. ह्या कवितेमध्ये जे आहे की बऱ्याचशा बाबी आहे, बरेचसे आशय जे आहे तर याच्यात आहे. आणि त्यातल्या त्यात जे आहे की कुसुमाग्रजांची जी कल्पकता आहे तर ती एक खूप वेगळ्या लेवलला तुम्हाला दिसते. मुळात ती तिथं आहे, तिच्यातून जे आहे गोदाकाठचा संधिकाळ वगैरे अशा कविता जन्माला आल्यात बघा. आता कुसुमाग्रजांची जी कविता आहे ती कविता जी आहे त्यामध्ये तुम्हाला अनेक अर्थांचे संदर्भ जे आहे शोधणं अपेक्षित असतं. तुम्ही आशयाला जे आहे कशाही पद्धतीने बंदिस्त ही कविता करत नाही. तिच्यामध्ये मूल्य आहेत, तिच्यामध्ये कल्पना आहे, त्यामुळे तिला तुम्ही जे आहे बंदिस्त करू शकत नाही. भावनांच्या आधारे जे आहे ती ओलाव्याने मुक्त होत जाते अशी ही कविता आहे बघा. हिच्यामध्ये मूल्य, कल्पना, भावना या सगळ्या गोष्टी आहे. यामध्ये चैतन्यसुद्धा आहे आणि ते चैतन्य त्याचा ओजस्वी आविष्कार जो आहे तो तुम्हाला वेगवेगळ्या कवितांमधून बघायला मिळतो. त्या कविता ज्या आहेत त्या आपण इकडं बघणार आहोत. ओके, म्हणजे आता जीवनाच्या बाजूने ठामपणे उभा राहिलेला कवी जो आहे तो आपल्याला काय सांगतो की देव ही संकल्पना, याच्यावर पण बरंचसं भाष्य हिच्यामध्ये आहे. देव जे आहे की वेड्यापुरी पूजतो आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. आपल्याला जे आहे माणसाला माणसासाठी स्वतःहून काहीतरी करावं लागेल. तुम्ही जे आहे की फक्त पूजा अर्चा करत राहिलात तर मग ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. जीवनाच्या बाजूने उभा राहणारा कवी असं आपण जेव्हा म्हणतो तर त्यावेळेस तुम्हाला हे जे तो दुर्दम्य आशावाद जो आहे, चला उभारा उंच शिळेती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला, अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अनाशा किनारा तुला पामराला. हे गर्व जे आहे तर याच्यामध्ये जो आहे की तो मानवी टिपिकल गर्व नाही आहे बघा. तो गर्व जो आहे तो आशावाद आहे की आपण जे आहे नव्याने उभं राहिलं पाहिजे. नव्याने जे आहे माणसाने जे आहे साद घातली पाहिजे आणि त्यातून जे आहे तुम्ही कितीतरी गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतात. अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अनाशा. ती जी ध्येयासक्ती आहे, आपल्या ध्येयाप्रती असणारी आसक्ती आणि मानवाने जे आहे ती आशा पल्लवीत ठेवणं जे आहे ते केलं पाहिजे आणि त्यातून या गोष्टी ज्या आहेत त्या वर पडतात. मग मूळ जे आहे की भाषा जर तुम्ही बघितली तर जे आहे प्रमाण मराठी. ओके, पण त्यातल्या त्यात जे आहे शुभ्र शिळे जे आहे म्हणजे संस्कृतवजा शब्दही तुम्हाला याच्यामध्ये काही सापडतील. एकंदर जे आहे की जीवनाच्या बाजूने ठामपणे उभा राहिलेला जो कवी आहे तो किती वेगवेगळे जे आहे आयाम हिच्यात घेऊन येतो. स्वातंत्र्य या संकल्पनेला जे आहे कशा पद्धतीने हिच्यात मांडलं तर धगधगीत आविष्कार जो आहे स्वातंत्र्याचा तो तुम्हाला विशाखामध्ये दिसतो. मग हा स्वातंत्र्याचा धगधगीत आविष्कार जो आहे तो कुठल्या काव्याच्या ओळींमधून तुम्ही बघू शकता तर कशास आई भिजवशी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल. आशावाद जो आहे, सरणावरती आज आमुची पेटताच पेते, उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते. म्हणजे काय की सरणावरती आज आमुची पेटताच पेते म्हणजे आम्हाला ती आहुती द्यायची आहे आणि ती आहुती, तो त्याग, ते बलिदान उद्यासाठी जे आहे नवीन नेते जन्माला घाल किंवा नवीन नेतृत्व याच्यातून येईल. म्हणजे आमचं बलिदान जे आहे ते त्याज्य नाही, ते वाया जाणार नाही आहे. लोहदंड तव पायामधले खळाखळा तुटणार, आई खळाखळा तुटणार. हे जे लोहदंड, सर्वात सुंदर आवाज जर कुठला असला तर तो शृंखला तुटण्याचा आवाज आहे. आणि गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जय खा. क्रांती जे आहे त्याचं गीत गाणारा हा कवी आहे आणि तो तुम्हाला स्वातंत्र्य जे आहे, कारण हा काळ पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे 1940 नंतरची कविता आणि तिच्यामध्ये जे आहे तो जिवंतपणा, ते समकालीन संदर्भ घेऊन ती कविता येते की काय आताची स्थिती आहे, तिच्यामध्ये तुम्ही गोष्टी कशा पद्धतीने डील केल्या पाहिजेत तो कन्सर्न इथं मॅटर करतो. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर आत्ममग्न, स्वानंदात, स्वांत सुखाय कविता जी आहे ती तुम्हालाही दिसते. विशाखातली जी कविता आहे त्याचे वेगवेगळे जर तुम्ही आशय समजून घेतले
जनमानसाला जे बोलायचं होतं ते कवी बोललेलं आहे. जनमानसाच्या मनात जे आहे आणि ज्यावेळेस तुम्ही जनतेचा आवाज होऊन कविता असेल, कथा असेल, कादंबरी, कुठलीही साहित्यकृती जर जनतेची भाषा ऐकत असेल, बोलत असेल, तर त्या केसमध्ये गणितं जी आहेत ती बदलणार आहेत. आणि त्याच्यामुळेच जे आहे की सर्वाधिक लोकांनी जे आहे पसंती करणं किंवा ते पुस्तक जे आहे ते वाचणं, अशा सगळ्या बाबी ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत विशाखाच्या बाबतीमध्ये. जीवनातल्या सर्व स्तरांना आपलीशी वाटणारी कविता आहे, जीवनाचे सर्व स्तर. मग हिच्यामध्ये जे आहे की जसं पिचलेला समाज आहे, भांडवलशाही तिथं आहे, वेगवेगळे आस्पेक्ट, प्रेम आहे तिथं, आस्था, देव, आस्तिक, नास्तिक, जीवनाचे जे काही वेगवेगळे स्तर आहेत, त्या भावना असतील, त्या सगळ्यांना घेऊन येणारी ही कविता आहे. माणसाची महती गाणारी कविता जी आहे ती विशाखा आहे. प्रारब्ध आणि प्राक्तन यात अडकलेल्या माणसाला भक्त करणारी ही कविता. उदात्तता, भग्नता, मंगलता, वीररस, रौद्ररस, करुणरस, हे सगळं तिच्यामध्ये आहे. म्हणजे आता टिपिकल आपण पंडिती काव्य शिकतो, पंडिती काव्यामध्ये जे आहे की मग तिथं पण आपल्याला जे आहे की समजा शृंगार रसाचे रेफरन्स आहे, वीररसाचे रेफरन्स आहे. इथं तुम्हाला जे आहे बाकी सगळे जे ॲस्पेक्ट्स आहेत ते सगळे मिळतात. म्हणजे ईच अँड एव्हरी ॲस्पेक्ट जो आहे तो तुम्हाला विशाखात अनुभवता येईल. मग विशाखाच्या वीररसाचं जर उदाहरण तुम्ही घेतलं तर सात नावाची जी कविता आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सेनापती होते त्यांना एका ठिकाणी पराभव पत्करावा लागला होता. आणि तो पराभव पत्करल्यानंतर जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे त्यांना पत्र लिहिलं, त्या पत्राचा आशय घेऊन ती कविता येते. आणि ते पत्र वाचल्यानंतर जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती जे आहेत ते 7 वीर जे होते त्यांच्याबरोबर वीर शत्रूच्या छावणीमध्ये डायरेक्टली अटॅक करतात आणि तिच्यामध्ये त्यांचा जो आहे ते शहीद होतात. सगळे जे आहे ते स्वतःला जे आहे त्या स्वराज्याप्रती अर्पण करतात. सो तो वीररस जो आहे तोही तिच्यामध्ये जे आहे तो तुम्हाला मिळतो. कुसुमाग्रजांच्या काव्यामध्ये जे आहे नाट्य, तर नाट्यात काव्य आहे असं जयंत पवारांचं स्टेटमेंट आहे. मग आता इथं जे आहे तुम्हाला असा प्रश्न जो आहे विचारला जाऊ शकतो की कुसुमाग्रजांच्या काव्यात नाट्य, तर नाट्यात काव्य आढळलं. मग कुसुमाग्रजांच्या काव्यात नाट्य आहे का? जसं आपण बाबूराव बागुलांच्या बाबतीमध्ये बघतो की कथेमधलं नाट्य काय आहे. मग हिच्यामध्ये अहिनकुल सारख्या कविता आहे, आगगाडी जमीन सारख्या कविता आहे. मग नाट्य कसं आहे याच्यामध्ये? सो जयंत पवारांचं हे स्टेटमेंट जे आहे ते लक्षात ठेवा. देन संघर्ष हा कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्राण आहे असं एक स्टेटमेंट जे आहे ते राग जाधवांचं स्टेटमेंट आहे. संघर्ष जो आहे तो कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्राण आहे, कारण हा संघर्ष कुणालाही टळत नाही. बघा, आयुष्य जे आहे, जीवनाचा प्रत्येक स्तर घेऊन येणारी जी कविता आहे त्यामध्ये जो काही संघर्ष आहे तो संघर्ष जर तुम्ही बघितला तर तो तुम्हाला इथं दिसतो. तिच्याच एक्झाम्पल म्हणजे लिलाव नावाची कविता आहे. ऊर उघडे ते तिचे नेहाळुनी, थोर थैलीतील वाजवीत नाणी, आणि ही रे पुसत असे सावकार, उडे हास्याचा चहूकडे विखार. भांडवलशाही जी आहे किंवा दमन करणारी जी व्यवस्था आहे, मग घराचा लिलाव होतोय तिथं, सगळी भांडी कुंडी सगळा संसार बाहेर काढलाय सावकारांनी, आणि बाळाला दूध पाजणाऱ्या आईकडे बघून तो सावकार म्हणतो की बाबा हिची किंमत काय? स्त्रीचं वस्तुकरण तर तिथं आहेच आहे, परंतु माणसाला काही किंमत आहे का? मग हे लिलाव, ही जी कविता आहे, या लिलाव कवितेमध्ये तुम्हाला हे रेफरन्सेस मिळतात की संघर्ष हा कुसुमाग्रजांच्या कवितेचा जो आहे तर तो प्राण आहे. हा संघर्ष टिकलेला नाही. मग ह्या संघर्षाला सामोरं जाताना काय होतं, तर मग आपण बऱ्याचदा जे आहे की देव हा एक आधार शोधण्याचा प्रयत्न करतो, पण देवाचा आधार पण जो आहे तो कितपत आपल्याला आधार देणार आहे याच्यावर त्यांनी जे आहे भाष्य केलेलं आहे. सो ती संकल्पना जी आहे तीही आपण इथं बघणार आहोत. सायमल्टेनियसली बघा, यामध्ये प्रेम ही संकल्पना सुद्धा जी आहे तर ती येते. आणि प्रेमाच्या बाबतीतल्या ज्या कविता आहेत, म्हणजे उद्या तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जसं सामाजिकता हा एक कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्राण आहे, तसंच जे आहे विशाखामधून येणारी प्रेम ही संकल्पना किंवा विशाखातल्या प्रेम कविता, त्यावर तुम्ही भाष्य करणं किंवा त्यावर तुम्हाला प्रश्न विचारणं, हाही एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रीतीस नको तख्त, नको ताजमहाल, प्रीतीस हवी प्रीती, वृथा खंत कशाला. खरं प्रेम जे आहे ते कसं आहे? प्रीतीस नको तख्त, नको ताजमहाल. ते बॉलिवूडमधलं गाणं होतं ना मांगे सोना चांदी, आठवतं का तुम्हाला? बघितला का मूवी? ऋषी कपूर छोटासा. सो प्रीतीस नको तख्त, नको ताजमहाल. प्रेम हे जे आहे की किती निरागसपणे करण्याची बाब आहे, किंवा
तुम्ही तिथं कसली अपेक्षा न ठेवता प्रेम आहे. प्रीती सहवी प्रीती वृथा खंत कशाला जे आहे प्रश्नचिन्ह जे आहे. सो प्रेम जे आहे ती संकल्पना किंवा पृथ्वीचं प्रेमगीत जर तुम्ही बघितलं, पृथ्वीचं प्रेमगीत, परिभव्य ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे, नको शूद्र शृंगार तो दुर्बळाचा, तुझी दूरता त्याहून सहावे. पृथ्वी जी आहे सूर्याला उद्देशून काय म्हणते, परिभव्य ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. हे जे शृंगार केला जातो तो शृंगार जो आहे तो तुच्छ वाटू लागतो ज्यावेळेस सूर्याचं तेज बघितलं जातं. म्हणजे भौतिकता जी आहे आज आपल्या याच्यामध्ये जे आहे की म्हणजे पार हे काय आपणच नाही म्हणजे हडप्पा संस्कृतीत अलंकाराच्या पेटीपासूनचे रेफरन्सेस, मग तिच्यामध्ये काय काय मिळालेलं आहे, किंवा महिलेचं जी ब्रॉन्झचं स्टॅच्यू आहे तिच्यामध्ये तिने बांगड्या घातल्यात. मूळ जो काही शृंगार आहे तो शृंगार जो आहे तो दुर्बळांचा शृंगार नको वाटतो, कारण सूर्याचं तुझं जे तेज आहे ते तेज तसं आहे. पृथ्वी त्याच्याशी बनते बघा, त्याला सांगते तसं, तुझी दूरता त्याहून सहावे. पृथ्वीचं जे प्रेमगीत आहे म्हणजे हे सिम्बॉलिक सूर्य आणि पृथ्वी, किती करावी भास्करा, है ना. तो मूळ प्रेमाचे जे काही हिच्यामध्ये जे आहेत, आता विंदांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर विंदांच्या बाबतीमध्ये प्रेम आणि शारीरता असे दोन्ही रेफरन्सेस आपण बघितले, पण ती शारीरता एकदम सहज होती बघा, है ना. आता हिच्यामध्ये प्रेम कविता जर तुम्ही बघितल्या तर स्मृती, तरीही केदभा, पृथ्वीचे प्रेमगीत, शेवटचे पान, प्रीतिवीन, प्रतीक्षा, आश्वासन, कुतूहल. सो अशा ज्या आहेत त्या कविता तुम्हाला ज्या आहेत तिच्यामध्ये दिसतील. त्याचबरोबर जे आहे देव ही संकल्पना जी आहे ती पण यामध्ये खूप महत्त्वाची आहे, की देवावर जे भाष्य केलेलं आहे की देव ही संकल्पना जी आहे बऱ्याचदा जे आहे की ज्यावेळेस सर्व बाजूनी संकट येतात किंवा गोष्टी मनासारख्या होत नाहीत किंवा प्रयत्न करूनही आपल्याला जे आहे आपल्या हातात काही पडत नाही, त्यावेळेस देव ही संकल्पना जी आहे ती बघितली जाते. जसं ध्येय प्रेम आशा यांची होत असे का कधी पूर्ती, वेड्यापरी पूजतोय आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. ध्येय प्रेम आशा याची होत असे का कधी पूर्ती, म्हणजे हा जो ध्येय जे आहे ते मिळणार नाही आहे का, पण ते याच्यासाठीचे आहे की तुम्हाला हे होऊ शकतं, तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता, प्रेम मिळवू शकता, परंतु यासाठी भंगणाऱ्या मूर्ती ज्या आहे म्हणजे तुम्ही जे आहे मूर्तीपूजेमध्ये अडकू नका. मूर्तीपूजा जी आहे तिच्यामध्ये तुम्ही अकळकणं कवीला अपेक्षित नाही आहे. तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही स्वतःवर तुमचा जो आहे तो विश्वास स्वतःवर असावा. सुरुवातीलाच आपण बघितलं बघा की मानवता जी आहे, मानवाचा मानवावर असणारा विश्वास इथं अपेक्षित आहे की तुम्हाला स्वतःला जे आहे गोष्टी वर्क कराव्या लागतील. हे जे आहे मूर्तीपूजेनी गोष्टी वर्क होणार नाहीत. ओके. आणि याचबरोबर म्हणतात तुझ्या दयेला न अंत, पुकारती संत थोरी तुझी, चिमण्यांच्या घरा लावीशी मशाल, केवढी विशाल दया तुझी. काय घडतंय इथं, जे शोषित आहे, दुर्बल आहे, किंवा याच्यात पाचोळा वगैरे अशा कल्पना पण आहेत की पाचोळा उडवून जाणे जे आहे, तो पाचोळा म्हणजे कोण आहेत, दुर्बल घटक आहेत ज्यांचं शोषण सुरू आहे. चिमण्यांच्या घराला विशी मशाल, केवढी विशाल दया तुझी. चिमण्याच्या घराला मशाल लावणं जे आहे, म्हणतात तुझ्या दयेला न अंत, पुकारती संत थोरी तुझी. तुझी जी दया आहे ती आघाड आहे, संत जे आहेत ते तुझी थोरी सांगतात. परंतु मग असं का घडतं, कारण याला कारण काय आहे, मग ती भांडवलशाही जी आहे, सावकार जो आहे, आता आपण बघितलं बघा लिलाव जो आहे समाजामध्ये जे आहे की मुठभर लोकांच्या हातामध्ये जे आहे संसाधनं आहेत आणि ती मुठभर लोक जी आहे इतरांना जे आहे तर ते त्यांचं शोषण करतात. हाच मुद्दा जो आहे तो इथं आहे. मग एवढं सगळं जर देव आहे, तुझी दया एवढी महान आहे, आगाढ आहे, तर मग तू असं इतरांना जे आहे सहन करायला का लावतोस, असा तो मुद्दा. देन आता वीररस जो होता बघा, मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला जे आहे की याच्यामध्ये वीररस सुद्धा आहे आणि तो वीररसाचं ते एक्झाम्पल आहे. ही कविता आहे 7 वेळात मराठे वीर दौडले 7. आता याचं मी बॅकग्राऊंड थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती होते प्रतापराव आणि त्यांना एका ठिकाणी जे आहे तो पराभव त्यांना जेलावा लागला होता आणि त्यांनी माघार घेतली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलेलं आहे. श्रुती धन्य जाहल्या श्रवणी आपुली वार्ता, रण सोडूनी सेना सागर आमुचे पडता, अबलाई घरोघर खऱ्या लाजतील आता, भर दिवसा आम्हा दिसू लागली रात, वेळात मराठे वीर दौडले 7. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्राचा रेफरन्स आहे, तिथून ते सुरू होतं बघा. ही कविता जर तुम्ही बघितलं ना, हिच्यामध्ये गेयता आहे, अंगावर काटा येतो बघा तुमच्या.
आणि हे पत्र वाचल्यानंतर जे आहे की बेभान होऊन जे आहे 7 वीर शत्रूच्या छावणीवर तुटून पडलेले आहेत आणि मग नंतर दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर उडतो अजूनी मेघमातीचा, अद्याप वीराणी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले सात. तुम्ही आज जरी गेलात तरी दगडांवर तुम्हाला जे आहे तिथल्या टाचा दिसतील त्यांच्या घोड्यांच्या, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, ओढे जे आहेत तिथले त्यांच्या रक्तानी जे आहेत ते नाहून निघालेले आहेत आणि तो रक्त आजही तिथं आहे. क्षितिजावर उडतो अजूनी मेघमातीचा. मूळ जे आहे ना की खरा वीररस जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर त्याच्यासाठीचं जे आहे तर बेस्ट एक्झाम्पल आहे बघा. म्हणजे ते तुम्ही जगता, ते तुम्ही अनुभवता, अशी ही कविता आहे. ती कविता जे आहे ना की ते तुमचं जगणं होणं, तुमची अनुभवता, हेच विशाखाचं जे आहे ते वैशिष्ट्य आहे. याचा जो शेवट आहे समिधाच सख्या या. आता शेवट जो आहे सगळ्यात शेवटची कविता जी आहे म्हणजे माझ्या ह्या कविता ज्या आहेत त्यांना समिधा ज्या आहे तर ते त्यांनी संबोधलेलं आहे की समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा, कोठूनी फुलापरी वा मकरंद मिळावा, जात्याच वृक्ष या एकच त्या आकांक्षा, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. मूळ जे आहे की तो जो आशावाद आहे की हे सगळ्या ज्या समिधा आहेत हिच्यातून जे आहे काय झालं पाहिजे तर कुठून तरी हिच्यामध्ये जे आहे अग्नी फुलला पाहिजे आणि तिच्यामधून येणाऱ्या याच्यासाठी तो प्रकाश जो आहे किंवा ती आशा ती निर्माण झाली पाहिजे. नंतरच्या काळात समिधा म्हणून जे आहे तर तुम्हाला कवितेचा संग्रह जो आहे तोही दिसतो. विशाखा हे जे पुस्तक आहे बघा, एकतर कविता संग्रहामधल्या ज्या कविता आहेत त्या तुम्हीही वाचून खूप चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. याच्यामध्ये खूप लॉजिकल गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला अशा नाही आहेत की बाबा अर्थ समजून घ्यायला खूपच जे आहे तर कष्ट पडलेत, असं नाही आहे. आणि त्यामुळे जे आहे की माणसाची कविता आहे आणि त्यामुळे हे पटकन उचलता येतं. तुम्ही जे आहे पेपरमध्ये याच्यावर खूप चांगली उत्तरं लिहू शकता. सो मी प्रेफर कर की तुम्ही जसं जाहीरनामा आहे, विंदा आहेत, कुसुमाग्रज, विशाखा जे आहे त्याच्यावर फोकस करणं जरा अपेक्षित आहे की जर तुम्ही हे खूप प्रॉपरली डील केलं तर यातून खूप चांगले रेफरन्सेस जे आहेत तर ते डील होऊ शकतात आणि खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी ज्या आहेत त्या वर्क होतात.